तुम्ही जे सतत मला विचारता हे कुठून आणले, ते कुठून आणले, ते कुठच्या कंपनीचे, त्या सगळ्याच्या लिंक्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. या सगळ्या वस्तू मी माझ्या पैशांनी विकत घेतलेल्या आहेत. कोणत्याही ब्रँड बरोबर कोलॅबोरेशनमध्ये मी हा व्हिडिओ घेऊन आलेले नाही. काही लिंक्स ॲफिलिएटेड मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याचं तुम्ही त्याच लिंक दाबल्या तर काही पर्सेंटेज कमिशन मिळतं, पण तिथूनच घेण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही तुमचे सुद्धा खरेदी करू शकता. प्रामाणिकपणे सगळ्या लिंक शेअर करणार आहे. कधी कधी काही काही मुली आहेत ना, अजिबात सांगत नाहीत हे कुठून आणले ते, आणि इतकं ते छान असतं ना, रेसिपी लपवणारे वगैरे पाप लागेल तुम्हाला. रेसिपी लपवतात, ड्रेसेस वगैरे कुठून काय काय आणले अजिबात सांगत नाहीत. मी नाही आहे तशी, मी सगळं शेअर करणार आहे तुमच्याबरोबर. लिंक देना गौरीमिलाच्या या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. नंबर 1, हा जो आता नाईट ड्रेस घातलेला आहे, जरा बरे दिसणारे नाईट ड्रेस शूटिंगसाठी ठेवावेत म्हणून ते बाजूला ठेवलेले आहेत, नाहीतर सुकीर्तचे गळलेले टी शर्ट. आहा, पुरुषांचे टी शर्ट जर्सी असे मऊ इतके छान असतात ना, झोपण्यासाठी नाईट ड्रेस म्हणून. पण ते आपण कशावरती काही पायजामे वगैरे घालतो, जरा बरे दिसणारे, म्हणजे कुठे आपण ट्रिपला गेलो, पाहुण्यांच्या समोर, आणि एरवी सुद्धा एक जरा वेल टू डू आणि पुट टुगेदर असं जरा ते छान दिसतं, नीटनेटकं दिसतं, असे म्हणून मी काही नाईट ड्रेसेस विकत घेतलेले आहेत. नंबर 2, मागच्या व्हिडिओमध्ये पण एकदा मी अशाच पद्धतीचा निळसर का जांभळा कुठचा ते रंगाचा होता. हे दोन्ही नाईट ड्रेसेस मी विकत घेतलेले आहेत वेस्ट साईड या कंपनीतून. तुम्ही त्याच्यापेक्षा डायरेक्ट वेस्ट साईडच्या दुकानात जा, कारण बऱ्याचदा वेबसाईट त्यांची जी आहे ती गणलेली आहे आणि तिथे ते नाईट ड्रेसेस फारसे दाखवत नाहीत. मी ऑनलाईनच विकत घेतलेला आहे, पण माझ्या असं लक्षात आलं तिथे जाऊन घेतल्यानंतर परफेक्ट छान छान व्हरायटी विकत घेता येते. नंबर 3, अजून एक अगदी मागच्याच व्हिडिओमध्ये हा जो पिंक त्याच्यावरती व्हाईट पोल्का डॉटचा एक नाईट ड्रेस आहे. मला पिंक कलर इतका गोड वाटतो ना, म्हणजे क्वाड सेटचं जरा ऍडव्हान्स बरं व्हर्जन, म्हणजे त्यातल्या त्यात खूप कम्फर्टेबल कॅज्युअल म्हणजे नाईट ड्रेसेस चांगल्यातले. आणि तो मी घेतलेला आहे मिंत्रावरून, आणि त्याची लिंक पण मी सगळ्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करतच आहे. हा जो पिंक टॉप आहे हा मी घेतलेला आहे लिया क्लोथिंग नावाचा इंस्टाग्रामवरती एक अप्रतिम पेज आहे. हा जो पिंक कॉर्सेट सारखा असा मस्त टाईट टॉप आहे, त्याला अशी अप्रतिम, आय लव्ह दॅट हार्ट नेकलाईन म्हणतो ना आपण, अशी इथे जरा पानासारखी खाली जाते आणि मग परत इथे, आणि त्याला असा कॉर्सेट सारखा मस्त फिटेड असा तो छान लुक आहे, आणि नेटचे स्लीव्स आहेत, आणि तो खूप गोड दिसतो. मी जेव्हा जेव्हा तो टॉप घालते तेव्हा मला कॉम्प्लिमेंट्स मिळतात. नंबर 5, हा अप्रतिम व्हाईट टॉप. मला हा टॉप इतका प्रचंड आवडलेला आहे, कारण की हा इनकट आहे, स्लीव्स नाही, कॉलर अशी ह्यूज कॉलर आहे, आणि कमरेच्या तिथे टाईट करण्यासाठी त्याला एक छोटासा बेल्ट आहे. याच्या खाली जागतिक कपाटातल्या सगळ्या गोष्टी जातात. मुळात तो स्वतः व्हाईट असल्यामुळे आणि त्याला एक सिल्क कॉटन मिक्स असल्यामुळे त्याला एक शाईन आहे. असंख्य गोष्टी त्याच्यावरती जातात आणि खूप सेक्सी दिसतं. जनरली फॉर्मल शर्ट्स खूप क्लासी दिसतात बऱ्याचदा आणि सभ्य असे, पण असे सेक्सी पण आहे तरी क्लासी आहे असं खूप क्वचित मिळतं, आणि याच्यावरती अशी हेवी चंकी गोल्ड ज्वेलरी वगैरे फारच कमाल दिसते. त्यामुळे पॉश पॅन्ट्स क्लब नावाचा इंस्टाग्रामवरती एक अकाउंट आहे, पेज आहे, तर तिथून घेतलेला हा टॉप आहे. आय थिंक तो वर्थ आहे, थोडासा महाग आहे पण वर्थ इन्व्हेस्टिंग. नंबर 6, आत्ताच मी एका रिसेंट व्हिडिओमध्ये असं छान मोत्याचं गळ्यातलं घातलेलं आहे. चेन आहे आणि बारीक बारीक छान मोती आहेत. मला खोट्या गळ्यातल्या कानातल्याची ॲलर्जी आहे, आणि त्याच्यामुळे मी शक्यतो प्युअर पितळचं, प्युअर सिल्वर आणि प्युअर गोल्ड घालण्याचा प्रयत्न करते. आणि गंमत अशी की प्युअर पितळ सुद्धा महाग पडतं, कारण त्याच्यावरती चांदीचं पॉलिश वगैरे केलेलं असतं बऱ्याचदा, किंवा गोल्ड पॉलिश केलेलं असतं. तर एक ब्रँड आहे अजगा नावाचा, तर इंस्टाग्रामवरती त्याचं पेज पण आहे, तर तिथून मी ते विकत घेतलेलं गळ्यातलं आहे. नंबर 7, ही पावडर ब्लू साडी. याच्याविषयी मला इतक्या सगळ्यात जास्त आय थिंक लिंक्स विचारल्या गेल्या असतील, तर ही साडी मी विकत घेतलेली आहे. हाऊस ऑफ अनेक्डोट्स नावाचा इंस्टाग्रामवरती एक पेज आहे. तुमच्या लक्षात येत असेल किती साऱ्या लोकल ब्रँड्स, इंस्टाग्रामवरचे ब्रँड्स, आपले भारतीय ब्रँड्स, त्याच्यातून मी शॉपिंग करत असते. आणि हा रंग आहे ना, नव्यानं मी ट्राय करण्याचा प्रयत्न केला. असे जे सॉफ्ट कलर्स असतात ना, पण तरी ते एकदम पेस्टल कलर्स नाही आहेत, कारण की मी गव्हाळ रंगाचे असल्यामुळे ना एकदमच फिक्कट पेस्टल कलर आहेत ना, ते मला खूप डल दिसतात, ते फार छान दिसत नाहीत, उठून दिसत नाहीत. पण जे फेंट ब्युटिफुल लाईट सॉफ्ट जे कलर्स असतात, म्हणजे सॉफ्ट पिंक, पावडर ब्लू, असे जे धुरकट असे छानसे रंग, त्या रंगांमध्ये खूप छान खेळता येतं. ब्राईट पिंक लिपस्टिक लावता येते, भरपूर छान छान चांदीची वगैरे ज्वेलरी घालता येते, घुंगरूचं कानातलं वगैरे, तर मला ती फारच आवडते स्टाईल करायला, तर तिथून तुम्ही विकत घेऊ शकता. नंबर 8, हा अप्रतिम ब्लाऊज. एका मध्यंतरी छानशा इव्हेंटला मला इन्व्हाइट केलेलं, आणि मला ना असा तो मोत्यांचा रॉयल क्लासिक खानदानी अशा ज्या गायत्री देवी वगैरे असा जो लुक असतो तसा मला तयार करायचा होता. तर ना पफ स्लीव्स, आणि तरी सुद्धा जे चिकनकारी जे जाळीचं वर्क असतं छान तयार केलेलं, कटवर्क ज्याला म्हणतात, तर असा ब्लाऊज असंख्य वेगवेगळ्या रंगाच्या साड्यांवरती जातो. मोनरी नावाचा इंस्टाग्रामवरती एक पेज आहे, त्यांच्याकडे असे असंख्य अप्रतिम टॉप्स, ब्लाउजेस सगळं आहे, ते तुम्ही विकत घेऊ शकता. नंबर 9,
बऱ्याचदा Instagramवरती वगैरे सकाळी सकाळी मी कोणत्या डायरीमध्ये काय लिहितेय वगैरे असे मला असंख्य वेळा प्रश्न विचारले जातात. तर ते ग्रॅटिट्यूड जर्नल आहे, डेली जर्नल आहे. रोजची कृतज्ञता, रोज मी माझ्या स्वतःसाठी काय करणार आहे. कारण बऱ्याचदा ना 2 भाग वेगवेगळे असे असतात, की कुणीतरी मला सांगितलंय माझ्यावरती ते आता पडलंय, लादलं गेलंय म्हणून मी काय करतेय आणि माझी इच्छा आहे म्हणून मी काय करतेय. तर असा हा 2 गोष्टीमधला फरक माझ्याच मैत्रिणीनं मला रिसेंटली खूपच छान समजावून सांगितला. या दोन्ही गोष्टी आता मी त्या डायरीमध्ये लिहितेय. त्याच्यामध्ये मोकळी पानं पण आहेत आणि कृतज्ञता दिवसभरामधली छान छान लिहिण्यासाठीची पण पुरेशी जागा आहे. आणि छान गोष्ट म्हणजे हे असं ग्रॅटिट्यूड जर्नल किंवा डेली डायरी आपण म्हणूयात रोजनिशी हे लॉन्च करण्याचं भाग्य एंटरप्रेन्योर म्हणून मागच्या वर्षी खूप छान भाग्य माझं, की इतक्या कमाल प्रॉडक्टनं मला लॉन्च करता आलं. आय एम सो प्राऊड ऑफ इट. तर ती डायरी तुम्ही विकत घेऊ शकता लिहिण्यास. कारण की पुढच्या प्रॉडक्टची लिंक देण्याच्या आधी असे जेन्युइन प्रॉडक्ट्स, त्याच्या सगळ्या प्रामाणिक लिंक्स आणि माझे वेगवेगळे प्रॉडक्टचे रिव्ह्यूज किंवा इव्हन सगळ्या प्रामाणिक माझ्या अनुभवातून आलेल्या टिपा, कारण की मी सर्टिफाईड इमेज कन्सल्टंट पण आहे, त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी, सगळं नॉलेज मला तुमच्यावर शेअर करायला प्रचंड आवडतं. दर शुक्रवारी अशाच वेगवेगळ्या कमाल विषयांबरोबर मी तुमच्या भेटीला येत असते. त्यामुळे तुम्ही पुढचा मुद्दा सुरू होण्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांबरोबर शेअर पण करा आणि लाईक पण करा. नंबर 10, दरवेळी अथांग खेळताना मी आमच्या घरामधला हॉल वगैरे असं दिवाणखाना त्याच्यातला कुठला फोटो टाकला किंवा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा ते झाड दिसते इकडे इकडे, ते छान छान पानं आली आहेत ते, त्याचं मला लगेचच हे कुठून झाड आणलं, कुठून, ते खरं आहे की खोटं. तर आधी ऑफकोर्स हे खोटं आहे. त्याचं कारण सांगते. मी पण ती एक मुलगी होती की जिला अजिबात खोटी झाडं आवडायची नाही. मला असं व्हायचं शी, कारण खोटी झाडं खूप महाग असतात. हे मला नव्यानं कळलं जेव्हा आपला स्वतःचा फ्लॅट होतो ते सजवण्यासाठी आपण, तेव्हा लक्षात आलं किती महाग आहे प्रकरण सगळं. याच्यापेक्षा खरं झाड किती स्वस्त असतं. पण इनडोअर प्लांट्सच्या नावाखाली तुम्ही जेव्हा एका प्लांटला वेगळं ठेवता तेव्हा मला एक नव्यानं त्याचं गणित कळलं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं ग हे पाप नको करायला. आणि ते म्हणजे जेव्हा आपण झाडांना आहे ना आपला कोपरा सुंदर दिसावा म्हणून एका वेगळ्याच ठिकाणी आपण त्याला जेव्हा कोपऱ्यामध्ये खोचतो आपल्या घरामध्ये, जिथे फारसा सूर्यप्रकाश नाही, फारसं आपण रेग्युलरली पाणी जरी दिलं तरी त्यांना पाहिजे तशी हवा वारा समस्त मिळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, दुसऱ्या खऱ्या झाडांची संगत ज्या झाडाला नाही ती झाडं इव्हेंच्युअली मरतात. आणि मी याच्यामध्ये भरपूर पैसे वाया घालवले आहेत. खरी सगळी झाडं, माझ्याकडे 100हून जास्त खरी झाडं आहेत, ती माझ्या टेरेसवरती, आमच्या स्टुडिओच्या बाहेर, गॅलरीमध्ये, टेरेसच्या कोपऱ्यांमध्ये वगैरे जिथे त्यांना इतर खऱ्या झाडांची संगत मिळते तिथे ठेवलेलं आहे. तर हे जे माझ्या हॉलमधलं, घरामधलं खोटं झाड, बेडरूममध्ये पण एक आहे खोटं झाड आणि इथे स्टुडिओत पण आहे, ही तिन्ही झाडं पुण्यातल्या भांडारकर रोडला चार्मी नावाचं दुकान आहे, तिथून मी माझे पैसे देऊन विकत घेतलेलं आहे. हे म्हणण्यासाठी मला कोणी या व्हिडिओतलं कुठलीही वस्तू सांगण्यासाठी मला कसलेही पैसे मिळालेले नाहीत. मी माझ्या पैशांनी हे सगळं विकत घेतलेलं आहे. अप्रतिम व्हरायटी आहे त्यांच्याकडे आर्टिफिशियल प्लांट्सची. तुम्ही विचार करून खूप छान आपल्याला काय उंची, वजन, कसा त्याचा फुलोरा याच्याप्रमाणे विकत घ्यावं. मस्त दुकान आहे. नंबर 11, असंख्य वेळा असा फोटो काढला, पुन्हा एकदा अथांग खेळताना इन्स्टा स्टोरीमध्ये कुठेतरी मी बसले की लगेच उर्मिला तुझ्या हॉल मधले घरातले पडदे कुठून तू आणलेले तू विकत. तर मी हे पडदे विकत घेतलेले नाहीत, बनवून घेतलेले आहेत असं म्हणूयात आपण. आणि माझे रिक्वायरमेंट, माझ्या गरजा सगळ्या मी त्या एका मुलीला सांगितलं. तिचं नाव आहे आयेशा भट आणि तिचं जे पेज आहे त्याचं ती नाव काहीतरी बदललं मध्यंतरी, पण तरी मी तिला विचारून त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते. तर आहे ना, मला आमच्याकडे अप्रतिम लांबच्या लांब मस्त आयताकृती असा आमचा हॉल आहे आणि त्या दिवाणखान्यामध्ये सगळ्या जेवढा हॉल आहे तेवढ्या लांबच्या लांब खिडक्या आहेत, पण त्या अर्ध्या आहेत. पण तुम्हाला फ्रेंच विंडो सारखा जर फील द्यायचा असेल, म्हणजे संपूर्ण भिंत म्हणजेच बुवा खिडकी असा जर फील द्यायचा असेल, तर पूर्ण भिंतभर लांबच्या लांब पडद्यांचे आणि ऑलमोस्ट खाली लोळतायत अशा त्या सुंदर बोहो, रिलॅक्स्ड, कोझी वाईब्स जर तुम्हाला तयार करायचे असतील तर वेगवेगळे पिंटरेस्टवरून तुम्ही फोटो काढून तिला पाठवू शकता की साधारण मला कशा पद्धतीचे वाईब्स तयार करायचे आहेत, म्हणजे फील हवा आहे, मूड तयार करायचा आहे, घरामध्ये कसा छान लुक तयार होईल, यासाठी तुम्ही तिच्याशी छान डिस्कस करून तिला ऑर्डर करू शकता. आणि ती मस्त कुरिअरनं पाठवते. मी तिला पैसे जीपेनं पाठवले आणि छान पांढरे शुभ्र जॉर्जेटचे ते, आणि खूप महाग पण नाही आहेत ते, असे विकत घ्यायला गेल्यानंतर खूप महाग पडतात. आणि त्याला छान छान गोंडे लावले आणि फार कमाल लुक येतो त्यानं. नंबर 12, आमच्याकडे एक अतिशय जुना सोफा होता, अतिशय म्हणजे अतिशय जुना. आम्ही अगदी पुण्यात वगैरे राहायला आलेलो तेव्हा विकत घेतलेला. इतका गुबगुबीत, इतका सुंदर अशा पद्धतीचा फुगलेला असा मस्त
तरी सुद्धा त्याच्या आतल्या स्प्रिंग सगळं जसंच्या तसं आहे. अशा क्वालिटीचे चांगले सोफे आता विकत सुद्धा मिळत नाहीत. पण असा जो गुबगुबीत सोफा होता त्याच्यावरचं कापड बघण्याजोगं घाण झालेलं. मी त्याचं जर फुटेज असेल तर ते पण दाखवेन. तेव्हा त्याचा काळात त्या अशा एकदम पॉपिंग पोपटी-बिपटी रंग लई इन होता. तसा आम्ही विकत घेतला. तर त्या सोफ्याचा आता मेकओव्हर कसा करायचा बुवा? तर मला कळेना. तर SM कुशन्स नावाचं पुण्यामध्ये एक दुकान आहे आणि तो माणूस लाकडी हात कॉम्प्लिकेटेड सोफ्याचा काय रचना असेल तरी सुद्धा त्याचं जे कापड आहे तुम्ही जे चूज कराल त्याच्याकडे मोठ्याच्या मोठा कॅटलॉग आहे. माफक दरामध्ये त्याचं फक्त सगळं रंगरूप बदलून मिळतं, कापड वगैरे बदलून. त्यानं अगदी नवा करून आणला आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार किती दिवसात दिला असेल त्यानं. 1.5 दिवसात त्यानं मला सोफा दिलाय. नंबर 13 बेडशीट्स. मी ऍक्च्युली फार बेडरूम मधले आणि बेडशीटचे वगैरे फोटो दिसलेले नाहीत लोकांना, पण मला कमेंटमध्ये खूप वेळा असंख्य वेळा इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकल्यानंतर तुम्हाला कशाच्या लिंक्स पाहिजेत तर मला बेडशीटच्या लिंक्स मागतात. मी तुम्हाला खरं सांगू या बाबतीमध्ये मी कम्प्लीट ओल्ड स्कूल आहे. मला भयानक कम्फर्टेबल बेडशीट लागतं कारण आपण त्याच्यावरती 8-8, 10-10 तास झोपतो आणि त्याच्यात लहान बाळ असतं. तर मला हे फार नक्षीकाम, एम्ब्रॉयडऱ्या वगैरे तर ठीक आहे, आता ते तुमची कलाकुसर आहे, फार कौतुक आहे मला त्याचं, पण ते बेडशीटवरती नको असं मला वाटतं कारण त्याचे सगळ्याचे वळ मस्त उठल्यानंतर गालावरती एक ते सगळं जे नक्षीकाम दिसतं आणि बाळं पण अस्वस्थ होतात, टोचत राहतात त्यांना गाठी वगैरे. विना नक्षीकामाचं सुंदर डबल थ्रेडेड छानसं बॉम्बे डाईनचं वगैरे जे असतात ना, अप्रतिम कॉटन सिल्क मिक्स अशा पद्धतीचे मला बेडशीट्स आवडतात. आणि सिल्कच्या ऐवजी सॅटिनच्या पिलो केसेस ज्या Amazonवरती मिळतात त्याची लिंक असेल तर ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्यानं अप्रतिम केस जसे कुरळेवाल्यांचे सुद्धा भरपूर आमचा लिव्ह इन कंडिशनर वगैरे असतो तर ते पण छान राहतात, केस छान राहतात, बाळं गाढ झोपतात. त्याच्यातच नंबर 14 ज्यांना ज्यांना लहान बाळं आहेत आणि किंवा ते पॉटी ट्रेनिंग मधून वगैरे सुद्धा चाललेली थोडीशी मोठे टॉडलर बाळं असतील त्यांच्या सगळ्यांच्यासाठी बेडशीटच्या आत एक जसं आपल्या उशाला कसं आभ्र असतं तसं सीटला कसं कव्हर जाऊन त्याला इलॅस्टिक असतं, असं रबर सारखं फिट बसतं, तसं आपल्या गादीसाठीचं एक आभ्र मिळतं ज्याला एका बाजूनं प्लास्टिक आणि वरच्या बाजूनं वेल्वेट सारखं असतं. म्हणजे आपल्याला तर टोचणार नाही, पण बाळानं जर सुसू केली, शिशू काही पण किंवा काही सांडलं, काही ओलं असेल तरी सुद्धा तो ओलावा आपल्या गादीत जात नाही. त्याच्यामुळे अल्टिमेटली गादी कधीच खराब होत नाही. जे खराब होतं ते वरचं कुशन. नंबर 15 आणि ते म्हणजे पुन्हा एकदा खूप वेळा जेव्हा जेव्हा मला काहीतरी घरामध्ये शूटिंग करायचं असतं आणि तेव्हा लोकांना ते अगदी कलरफुल अप्रतिम मऊ सॉफ्टेस्ट असं प्लेमॅट दिसतं. ज्यांच्याकडे छोटी छोटी बाळं आहेत त्यांच्या सगळ्यांच्यासाठीचं वरदान. खरं तर त्यांच्यासाठी खेळण्याची जी एक जागा असते ना ती त्या वयामध्ये त्यांना द्यायला पाहिजे. Amazonवरती त्याचं प्लेमॅट आल्यानंतर त्याचे साधारण 8 पीसेस येतात आणि त्यानं फक्त अशा 2 रो तयार होतात, रांगा तयार होतात. तर मी ते 2 प्रॉडक्ट विकत घेतले. एकदा एक ऑर्डर केलं आणि दुसरं पण. आणि असं करून मी त्याचे 4 चौकोन जोडून मोठा हॉलमध्ये मोठा असा छान चौकोन तयार केला. तुम्ही त्याची कशी पण अरेंजमेंट करून आडवा आयत, उभा आयत, छोटासा चौकोन अशी कशी पण अरेंजमेंट करू शकता आणि त्याच्याप्रमाणे त्याची रचना होते. ते हॉलमध्येच असल्यामुळे तुमची बाळं चालतायत, रांगतायत, खेळतायत, पळतायत, इकडे तिकडे धावतायत, आपटतायत तरी ते इतकं सॉफ्ट आहे. पसारा सुद्धा लिमिटेड होतो. त्या प्लेमॅट वरतीच पसारा केला जातो आणि तो पटापट आवरणं सुद्धा सोपं जातं. ते विकत घेताना जरा महाग वाटेल तुम्हाला आणि कुठच्या महाग प्रॉडक्टची लिंक देते उर्मिला असं वाटेल, पण लक्षात घ्यायला काही होत नाही. त्याला मस्त धुवून काढता येतं. आमच्या मावशी तर त्याला खसा घासून मस्त प्लास्टिकच्या घासणीनं, स्टीलच्या नाही, मस्त धुवून काढतात आणि ते अगदी नवीन विकत घेतल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे ते पैसा वसूल आहे. नंबर 16 अथांगची वेगवेगळी पुस्तकं. अगदी लहान होताना अथांग तेव्हापासून पहिलं पुस्तक ब्लॅक अँड व्हाईट. लहान बाळांना जितक्या लवकर अगदी पोटावरती पडतात तरी सुद्धा वेगवेगळी चित्र दाखवणं, ते इतके रमतात आणि बघत राहतात, इतके गोड आश्चर्यचकित होऊन मोठे मोठे डोळे करतात आणि पाहत बसतात चित्र. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमाल मुंबईमध्ये दादरला एक दुकान आहे कहाणी ट्री नावाचं आणि तिथून आमचा जो सुचित दादा आहे म्हणजे माझा मोठा धीर सुचित काका, तो अथांगसाठी काय झकास पुस्तकं विकत आणतो. गजपती कुलपतीची एक सिरीज आहे, त्याची हिंदीमध्ये, तामिळ, मराठी वेगवेगळी पुस्तकं आहेत, इंग्लिशमध्ये पण आहे. आणि तो एक हत्ती असतो, त्याचं नाव आहे गजपती कुलपती आणि त्याच्या गोष्टी इतक्या अथांगला आवडतात ना, प्रचंड आवडतात. त्यामुळे कहाणी ट्री तिथून जाऊन त्याचा पत्त्याची लिंक मी देते आणि तुम्ही तिथून नक्की छान छान गोष्टीची पुस्तकं विकत घ्या. नंबर 17 अथांगचं सनस्क्रीन. याच्याविषयी सुद्धा खूप वेळा विचारणा झालेली आहे. अथांगला रोज उठून मी सनस्क्रीन लावत नाही कारण लहान बाळं खूप वेळा डोळे चोळतात, आपलाच हात पुन्हा एकदा डोळ्यात घालतात, तोंडात घालतात. त्याच्यामुळे अगदी एव्हरी सिंगल डे सनस्क्रीन लावण्याची गरज नाही. पण जेव्हा जेव्हा आम्ही कोकणात गेलोय, गोव्यात गेलोय, जिथे खूपच हार्श सन आहे आणि तिथे आपल्याला माहिती आहे की त्यांना आता चटका बसणार आहे, अशा वेळेला मदर स्पर्श नावाचं अप्रतिम ब्रँड आहे.
आणि आय थिंक नायकावरती पण आहे आणि नसेल तर Amazonवरती तर 100% आहे. त्यांचं लहान मुलांसाठीचं कमाल सनस्क्रीन आहे. त्याच्यामुळे वेगळं क्रीम मॉइश्चरायझर लावण्याची गरज नाही. अंगाला-बिंगाला सगळीकडे चोपडं व्हायचं छान. आणि खरं सांगायचं तर ते लावतानाच थोडं जास्त लावलं तर 3-4 तासांनी ते पुन्हा एकदा रिअप्लाय वगैरे करत बसण्याची गरज पडत नाही, कारण लहान मुलं दमूनच जातात तेवढी. अगदी 2 तास ती खेळतात छान पाण्यात, पुन्हा त्यांना भूक लागते, झोप यायला लागते, थकून जातात. त्याच्यामुळे त्या 2 ते 3 तासांच्यासाठी तेवढं एकदा जास्त हेवी अप्लाय केलेलं सनस्क्रीन त्यांच्यासाठी पुरेसं होतं. डोळ्यात फक्त जाऊ द्यायचं नाही, एवढी काळजी घ्यायची. त्याच्यामुळे त्या 2 ते 3 तासांच्यासाठी तेवढं एकदा जास्त हेवी अप्लाय केलेलं सनस्क्रीन त्यांच्यासाठी पुरेसं होतं. डोळ्यात फक्त जाऊ द्यायचं नाही, एवढी काळजी घ्यायची. नंबर आधी 10 आणि मग 8, 18. तर खूप जणांनी सतत मला कुठच्याही लूकच्या वेळेला इतकं गोड विचारलेलं आहे, ते म्हणजे माझं सोनेरी घड्याळ. मी ना पुरेसे पैसे कमावल्यानंतर स्वतःच्या वाढदिवसासाठी दमून भागून भरपूर छान-छान, चांगले-चांगले प्रामाणिकपणे सगळ्या ब्रँड्स, आई पण वगैरे असं सगळं केल्यानंतर स्वतःच्या वाढदिवसाला स्वतःला गिफ्ट देण्यासाठी पहिलं अतिशय महागाचं घड्याळ मी माझ्या आयुष्यात विकत घेतलं. आय थिंक काहीतरी 20,000 पर्यंत ते घड्याळ येतं. मायकल कॉर्स या ब्रँडचं ते घड्याळ आहे. आजिओ लक्सवरती पण विकत मिळतं किंवा कोणत्याही शॉपर स्टॉपच्या वगैरे ज्या मॉलमध्ये जिथे आउटलेट आहे तिथे पण आत त्यांचं मायकल कॉर्सचं छोटासा ब्रँडच्या आता सेक्शन किंवा काउंटर असं ते ठेवलेलं असतं त्यांनी. तर तिथे जाऊन सुद्धा आपल्याला पाहिजे तशा आवडीचं छानसं गोल्ड वॉच घेता येतं. गोल्ड वॉच आपल्या इतर छोट्या-छोट्या कानातलं, गळ्यातल्या ज्वेलरी बरोबर सुद्धा जातं. एक घड्याळ जरी टाकलं ना तरी एक तो जो उंची, क्लासी, ब्युटिफुल पुट टुगेदर असा एक खूप छान लुक तयार होतो. जरी आपण असे वेळ नाही मिळाला, गडबड जरी असली तर जस्ट अ ब्युटिफुल, सेक्सी, लक्झुरियस वॉच अँड दॅट्स इट, यू आर गुड टू गो असं मला वाटतं. आणि मला ते खूपच आवडलं त्यामुळे मी ते घेतलं. नंबर 19 ती म्हणजे ही माझी काळी पर्स. मी जिथे जाऊ तिथे मी ही पर्स घेऊन जाते आणि याच्याविषयी खूप जणांनी विचारलं. बेसिक पण तरीही अप्रतिम हाय एंड ब्रँड आहे. म्हणजे हाय एंड म्हणजे काय, महाग, ऑफकोर्स महाग, पण असं जे बेकार महाग जे असतात ना, लक्झुरियस गोष्टी, एवढे काही नाही, पण छान एक ब्रँड आहे. ज्या ब्रँडच्या किमतींची सुरुवातच 5-10 हजारापासून होते असा ब्रँड आहे. तर अशीच त्यात साधारण किमतीची भरपूर वर्षांपूर्वी घेतलेली, पण मी माझ्या उंची वजनाप्रमाणे, कारण माझी उंची 5'2" आहे, तरी ना मला कोणत्याही पर्स आहेत ना ज्या अशा मला वाटतात की ज्या हँडबॅगमध्ये येतात, म्हणजे छोट्या आहेत, त्या सुद्धा घेतल्यानंतर मला असं जाणवतं की अरे ह्या किती मोठ्या आहेत. त्यामुळे मी त्या असा आडवा क्रॉस बॉडी आपण ज्याला म्हणतो टाकून मला ते फिरता येत नाही. मला त्या पण अशा खूप बल्की वाटतात आणि ना मला हात रिकामे खूप आवडतात. मला ती एकच अशी क्रॉस बॉडी अशी पर्स मस्त अशी टाकली की मी सगळीकडे फिरायला मोकळी होते आणि मला तरी त्याचं वजन वाटत नाही. माझ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये बसतात आणि हा परफेक्ट स्क्वेअर आहे. याचा हा बेल्ट पण असा निघून जातो. याच्या ॲक्सेसरीज पण गोल्ड आहेत. चार्ल्स अँड कीथच्या पर्स येतात, त्यांची ज्वेलरी येते, त्यांचे फुटवेअर येतात, भरपूर साऱ्या गोष्टी त्यांच्या येतात. तर तो ब्रँड आता पुण्यामध्ये पॅव्हिलियन मॉलला पण आहे. पॅव्हिलियन नाही, सॉरी, फिनिक्स मॉलला आहे. मुंबईत तर असंख्य मॉल्समध्ये चार्ल्स अँड कीथ असेल आणि चार्ल्स अँड कीथचे ऑनलाईन सुद्धा तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवरून अशी पर्स मागवता येईल. नंबर 20 आणि ते म्हणजे सध्याच्या काळामधली माझी सगळ्यात आवडीची लिपस्टिक म्हणजे, आणि मला कधी आयुष्यात वाटलं नव्हतं की ही लिपस्टिक मला आवडेल आणि त्याच्यावरती इतक्या मला कमेंट्स येतील. आणि इथे तुम्ही फोटो बघू शकता. माझे स्वतःचे ओठ हे ऑलरेडी काळपट आहेत आणि त्याची मी कितीही काळजी घेतली, छान छान त्याला मी ठेवलं, बऱ्यापैकी त्याला मी लाईट आणि छान करण्याचा प्रयत्न केला, तरी ते अचानक असे गुलाबी वगैरे वगैरे होऊ शकत नाहीत, कारण की मला अनुवंशिकतेनंच डार्क लिप्स आहेत आणि मी आयुष्यात कधी त्याच शेडची लिपस्टिक विकत घेईन. म्हणजे अशी चॉकलेटी सर, गुलाबी सर, थोडेसे लाल, अशी मला लाईफमध्ये वाटली नव्हती. अप्रतिम लिपस्टिक आहे, लिक्विड लिपस्टिक आहे, त्यामुळे खूप काळ चालते, लॉंग लास्टिंग असतात बाय लिक्विड लिपस्टिक्स. मॅकची आहे, त्याचं नाव आहे टॉप्ड विथ ब्रँडी. ही लावल्यानंतर ना आपला चेहरा खूप छान उजळ दिसतो, म्हणजे इतका फ्रेश आणि असा छान दिसायला लागतो, तुकतुकीत, स्किन वगैरे छान, की जणू आपण झोप वगैरे काढली आहे. आपल्या जो त्वचेतला वॉर्म टोन आहे ना आणि याच्यातला पण जो काळपटपणा, कूल आणि काळपटपणा असा तो वॉर्म टोन, याच्यामध्ये ते एकदम कॉम्बिनेशन परफेक्ट होतं आणि अचानक खूपच छान दिसायला लागते ही लिपस्टिक आणि मला ही खूप आवडायला लागली. 20 पॉईंट सांगून झालेले आहेत, पण तरी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता, त्यामुळे 2 महत्त्वाच्या इम्पॉर्टंट लिंक्स मला तुमच्यावर शेअर करायच्यात. मला ना सकाळी उठल्या उठल्या खूप छान छान गोष्टी ऐकायला आवडतात आणि म्हणूनच मी ऑडिओ बुक्स ऐकत असते, खूप छान छान लोकांचे इंटरव्ह्यूज पाहत असते. जे जे रायटर्स आहेत, लेखक आहेत, ते पण आता त्यांचे स्वतःचे यूट्यूब चॅनल्स आहेत, कारण त्यांना कळलं की यंगस्टर्सपर्यंत पोहोचायचं तर कॉन्टेंट
कॉन्टेंट क्रिएशनकडे जायला पाहिजे. इंस्टाग्रामवरती डॉक्टर चॅटर्जी म्हणून आहेत, त्याची लिंक मी देते. माणूस भारी आहे, त्यांचं युट्यूब चॅनल पण आहे, पॉडकास्ट आहेत, इंटरव्ह्यूज आहेत आणि कमाल कमाल फिलॉसॉफर्स, डॉक्टर्स, रिसर्चर्स त्यांच्याबरोबर त्यांचे इंटरव्ह्यूज आहेत आणि त्याचे छोटे छोटे क्लिप्स. जर मला चॅनल बघायला वेळ नसेल तर मी इंस्टाग्रामवरती त्यांचे रील्स बघत असते. आणि दुसरं ते म्हणजे एक युट्यूब चॅनल माझा सध्याचा आवडीचा आणि तो म्हणजे मार्क मॅन्सन नावाचा, म्हणजे सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ एफ शब्द शिवी. तर त्याचा लेखक, इतकं सेन्सेशनल टायटल आहे या पुस्तकाचं, पण तो लई हुशार माणूस आहे. तरी तो कंटेम्पररी आजच्या काळातला आहे, त्याचे विचार खूप मॉडर्न आणि प्रोग्रेसिव्ह आहेत, पण तरी तो सायन्सचा जरी पुरस्कर्ता असला तरी सुद्धा त्याला ह्युमन लाईफ, माइंड आणि अशा सगळ्या गोष्टी, त्याची समृद्धी प्रगती होण्यासाठी किंवा त्याची कॉम्प्लेक्सिटी, किचकटपणा, अवघडपणा याच्याविषयी त्याला ना भाष्य करायला खूप आवडतं आणि तो खूप खरं बोलतो. आणि ना आजकाल खूप खरं बोलणारे, खूप चांगला रिसर्च बेस्ड बोलणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी झाली असं मला वाटतं. तर त्याचं चॅनल आणि त्याचा कॉन्टेंट मला बघायला खूप मजा येते. अगदी रस्त्यामध्ये सुद्धा मला जर कोणी ओळखीचं दिसलं आणि अनोळखी जरी असलं तरी सुद्धा त्यांनी जर एखादी छानशी वस्तू, छानसा ड्रेस घातला वगैरे तरी सुद्धा मी निर्लज्जपणे जाते, त्यांना कौतुक करते, जे छान गोष्ट आहे. आणि खूप छान दिसताय तुम्ही किंवा टॉप छान आहे, जे काही छान आहे ते, आणि ते कुठे विकत घेतले अशी चौकशी मी करत असते. त्याचं कारण असं, छान छान ठिकाणचं कलेक्शन, चांगली चांगली नवीन दुकानं, चांगले नवीन ब्रँड जाणून घ्यायला मला खूप आवडतं. कारण की नटायलाच आवडतं, फॅशन, मेकअप, स्किन केअर सगळ्या गोष्टी खूप छान आवडतात मला. अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही मला ऑनलाईन विचारत असता, लिंक दे ना गं उर्मिलाच्या निमित्तानं, लिंक्स मागत असतात, त्या लिंक्स मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या या व्हिडिओच्या निमित्तानं. आणि म्हणूनच पुढच्या लिंक दे ना गं उर्मिलाच्या एपिसोडमध्ये अजून कोणत्या कोणत्या गोष्टींच्या छान छान लिंक्स तुम्हाला बघायला आवडतील, जाणून घ्यायला आवडतील आणि त्याच्या मागची कारणं जाणून घ्यायला आवडेल, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.